कामाच्या गुणवत्तेवरच ठेकेदारांची ओळख होणार, राजकारण आणि ठेकेदारी वेगळीच राहणार असा स्पष्ट संदेश डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राहता नगर परिषदेत अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिलाय। शिर्डी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत, परंतु आता गुणवत्ता, आधुनिकता आणि शिस्त या बाबींवर अधिक भर दिला जाईल। चुकीचं काम करणाऱ्याला माफी नाही, तर टिकाऊ आणि दर्जेदार बांधकामच हवे। स्थानिकांना संधी देताना अंदाजपत्रक आणि डिझाईनमध्ये चुका होऊ नयेत याकडे लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली। गोदावरी उजवा कालवा दुरुस्तीसाठी 180 कोटींचा निधी तत्वतः मंजूर झाल्याची माहिती देत त्यांनी रोजगार निर्मिती आणि सामाजिक सुरक्षेवर भर दिला। भविष्य म्हणजे रोजगार आणि जबाबदारीने केलेले कामच खरा विकास, असं मत त्यांनी यावेळी बोलताना मांडलंय। एक आनंदाचं वातावरण आहे। अनेक लोक नाराज होतात, अनेक लोकांना संधी मिळते, पण माझी सगळ्यांना एकच विनंती की आपण आधुनिकीकरणाकडे वळलं पाहिजे। आपण आर्किटेक्ट झालो, आर्किटेक्ट झाल्यानंतर अनेक लोक स्ट्रक्चरल कन्सल्टंट झाले, पण तरी सुद्धा आपण तुलनात्मक नाशिक असेल, मुंबई असेल, या तुलनेमध्ये ज्या स्पर्धेमध्ये ते लोक आहेत त्या स्पर्धेमध्ये कुठेतरी आपण उतरलं पाहिजे, त्या स्पर्धेमध्ये आलं पाहिजे। आजही अनेक वेळेस मला जो अनुभव मिळतो की आपण जेव्हा स्थानिक लोकांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतो तर बऱ्याचशा चुका त्या ठिकाणी होतात, बऱ्याचशा एस्टिमेट करण्यामध्ये असेल किंवा स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये असेल, आधुनिकीकरण आणलं पाहिजे। काम करण्याची संधी प्रचंड आहे, पण आपल्याला जेवढ्या ताकदीने या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, स्थानिकांनाही प्राधान्य द्यायचं आणि जे गोष्ट आपण निर्माण करतो, उदाहरणार्थ हे आपण छत्रपती कॉम्प्लेक्स बापू निर्माण केले, तुम्ही अध्यक्ष होता त्या कालावधीमध्ये, आता मी नव्हतो, त्यामुळं आपण कोणाला टीका टिप्पणी करण्यापेक्षा डिझाईन झाला। आता आपण नगरसेवक किंवा नगराध्यक्ष असतील त्यांना आर्किटेक्चरचं काही माहिती नव्हतं, पण कॉम्प्लेक्स उभं राहिले आणि कॉम्प्लेक्स संपवायच्या वेळेस लक्षात आलं की टॉयलेट बांधायचे राहिले, बरोबर। आणि आपल्या काळात झालेल्या त्या कालावधीमध्ये चूक आपण मान्य केल्या, आपण टॉयलेट बांधले, आज आपण पाणी, मग नंतर प्रश्न आला की पावसाचं पाणी खालच्या गाड्यात साठतं, ते कसं काढायचं, मग त्यासाठी गटर नंतर केली। सांगायचं तात्पर्य काय, जनतेला प्रचंड विश्वास आपल्यावर आहे, विश्वासाला तडा नाही जाऊ दिला पाहिजे, हे काम आपण आर्किटेक्ट इंजिनियर्स असोसिएशनच्या माध्यमातून जे अभियंते बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतात, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर, ऍज अ बिल्डर, कन्सल्टंट, आणि हे काम करत असताना त्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं, टेक्निकल, नॉन टेक्निकल। तर असोसिएशन तयार करण्यामागचा हाच उद्देश आहे की प्रत्येक इंजिनियर आणि आर्किटेक्टला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ज्या अडचणी उद्भवतात त्यामध्ये व्यासपीठ मिळावं, एक खंबीर साथ मिळावी, म्हणून ही असोसिएशन तयार करण्यात आलेली आहे। माझे सर्व इंजिनियर व आर्किटेक्ट बांधवांना या निमित्तानं जाहीर आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त सहभाग आपल्या असोसिएशन मध्ये घ्यावा, हेही मी सर्व इंजिनियर व आर्किटेक्ट बांधवांना आश्वासित करतो की ही असोसिएशन तुमच्या टेक्निकल, नॉन टेक्निकल अडचणींमध्ये तुमच्या सोबत खंबीरपणे उभे राहील। प्रतिनिधी धनंजय वागचौरे, माय न्यूज, राहता।